हॅलो फ्रेंड्स, मी मानसी काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट आणि सोपी अशी रेसिपी। तर आज परीने स्कूल मध्ये जाताना मला फरमाईश केली होती की माऊ मला आल्यावरती सरप्राईज दे। तर चला, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा झटपट अशी बनणारी रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य आणि कृती पाहूयात। तर सगळ्यात पहिले मी इथे आता गॅस ऑन करते। त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे हे बटर। आपले इथे बटर मेल्ट झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी एवढा 3 स्पून मैदा टाकते। हे सगळं आपण मिक्स करून घेतोय। त्यानंतर मी यामध्ये ऍड करते मिल्क। हे मी लागतच ऍड करणार आहे। हे पूर्ण आपल्याला यामध्ये असं मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये मी ऍड करते ही आलं लसूण पेस्ट, जेणेकरून याला गार्लिक असा फ्लेवर यावा म्हणून। त्यानंतर मी यामध्ये ऍड करते हे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, ही काळी मिरी पावडर आणि हे चवीप्रमाणे मीठ। आता मी हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घेते। त्यानंतर मी ऍड करते हे चीजचे क्यूब्स। आणि आता आपण हे पूर्ण मेल्ट होऊन देणार आहोत। आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत हे कॉर्न्स। तर हे बघा, अशा प्रकारे आपली ही क्रीम रेडी झालेली आहे। आता मी पुढची प्रोसिजर करते, म्हणजे आपले ब्रेड तव्यावरती फ्राय करून घेते। ही अशा पद्धतीची क्रीम आपल्याला बनवायची आहे, जी आपल्याला ब्रेडवर नंतर लावणार आहोत आपण। तर चला, मी आता गॅस बंद करते आणि ब्रेड फ्राय करून घेते। तर मी इथे हा पॅन फ्राय करायला ठेवलाय आणि त्याला सगळीकडून मी ऑइल लावून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर सुद्धा लावू शकता, तुमच्या चॉईस वरती आहे, तुम्हाला ऑइल लावायचंय की बटर लावायचंय। आणि हे मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे, तुम्ही नॉर्मल ब्रेड सुद्धा घेऊ शकता। मी मम्मीसाठी स्पेशली हे ब्राऊन ब्रेड घेऊन आलेली आहे, कारण तिला पोटासाठी थोडं सोपं व्हावं म्हणून। आणि आता मी हा एक ब्रेड इथे ठेवते। तर चला, मी हे ब्रेड दोन्ही बाजूनी चांगले फ्राय करून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते आपण पुढे काय करणार आहोत ते। आपल्याला फार असं कडक करायचं नाहीये, बट हा नॉर्मल थोडंसं फ्राय होतील एवढं तरी करायचंय। आपण तसंही नंतर ते त्याच्यावरती जे आपण क्रीम बनवलेली आहे ती लावून आपण ते कटच करणार आहोत। सो एकदम फार कडक करू नका, नॉर्मल, आणि मम्मीला मेन चावता यावं त्यासाठी मी नॉर्मलच गरम करते। ते फक्त थोडे भाजून घेते। आता हे ब्रेड आपले फ्राय करून झालेले आहेत आणि त्यावरती आता मी ही क्रीम ऍड करते। परीला असा टेस्टी असा आज खाऊ मिळणार आहे खायला, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी नक्की करा, त्यांना सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल। मी अशा पद्धतीने पहिले ब्रेड भाजून घेतले आणि मग त्याच्यानंतर असं लावून घेतलं तरी इझी पडेल, आपल्याला जे इझी पडेल ते बघायचं। आणि मेन, सगळ्यात मेन ह्याच्यामध्ये जो गार्लिकचा जो फ्लेवर येतोय ना, तो मला खूप आवडतो। तर अशा पद्धतीने मी या सगळ्या ब्रेड्सला लावून घेते। तर मी इथे पुन्हा गॅस ऑन केलेला आहे आणि मी ब्रेडला
अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे. आता एक एक ब्रेडची स्लाइस मी यावरती ठेवतेय आणि त्यानंतर मी आता ह्याच्यावरती टाकणार आहे थोडासा चाट मसाला. वरून मी हा चाट मसाला ऍड करते. तर इथे माझा हा चाट मसाला ऍड करून झालेला आहे आणि आता मी थोडंसं हे जे आहे मेल्ट होऊन देते, खालून थोडंसं क्रिस्पी होऊन देते आणि मग त्यानंतर मी आपल्या प्लेटमध्ये सर्व करते. आणि आता आपली परी येईलच, सो मग मी तिला सरप्राईज देते. तर चला, इथे आपले हे ब्रेड फ्राय झालेले आहेत. आता मी हे या प्लेटमध्ये काढून घेते. तर चला, आता हे जे ब्रेड जे आहेत मी ते कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा आली. हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळे ब्रेड आता कटिंग करून घेते. तर अशा प्रकारे आपलं हे गार्लिक चीज कॉर्न ब्रेड तयार आहेत आणि आता आपली परी सुद्धा खाण्यासाठी तयार आहे. तर चला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. काय करा? हा, तर परीने सांगितल्याप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ आणि मग ते रेसिपीज असतील किंवा ब्लॉग असतील हे तुम्हाला कळेलच. पण पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत आमची परी खाते, तर तुम्ही सुद्धा नक्की करा आणि खावा. परी आता खाणार ना? आणि सांगा कसं झालंय माऊला. नाईस आहे. आवडलं तुला? मग दाखव सगळ्यांना कसं झालंय. असं असं करून कशी करते परी? अच्छा, अशी अशी करते, अशी अशी है ना? पाहिजे अजून तुला? हे घे. कसं लागतंय? नाईस आहे. परीला तर आवडलंय. परी आल्या आल्या करत होती कशी. वाव, है ना? मग खाणार ना आता? तर चला, परीचं आता जेवण होतंय. तुम्ही सुद्धा करा, आम्ही खातो सगळे. तोपर्यंत बाय.